आज सभागृहाचे नेते मुख्यमंत्री महोदय यांनी जो शोक प्रस्ताव मांडला आहे त्याच्यावर बोलण्यासाठी मी उभी आहे। ज्यांच्या बरोबर गेले अनेक वर्ष 25 वर्ष ज्यांच्या बरोबर कौटुंबिक आणि राजकीय संबंध आले त्या जयवंतीबेन मेहता यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांच्याविषयी बोलण्यासाठी मी उभी आहे। अनेक वर्षाचा त्यांचा आमचा संबंध आहे। एखादी स्त्री जेव्हा राजकारणात काम करत असते तेव्हा तिला कुठे भवानी कुठे दुर्गा अशा प्रकारची उपाधी मिळत असते, पण जयवंतीबेन मेहता यांचा अनुभव हा जेवढा राजकीय पातळीवर आक्रमक तेवढाच मवाळ आणि तेवढाच मऊ असा अनुभव त्यांचा वैयक्तिक आणि पक्षाच्या कामामध्ये आलेला आहे। करिअर करत असताना एक गृहिणी, एक राजकारणी आणि एक लोकप्रतिनिधी असे त्यांच्या वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं आणि नक्कीच त्याच्यातनं खूप काही शिकायला मिळालेलं आहे। राजकारणात, राष्ट्रीय राजकारणात 86 साली त्यांनी पदार्पण केलं। पक्षाने दिलेल्या कुठल्याही जबाबदारीला कधी त्यांनी नाकारलं नाही। लोकसभा असेल, विधानसभा असेल, केंद्रामध्ये ऊर्जा राज्यमंत्री पदावर सुद्धा त्यांनी काम केलं। आम्ही एका बिल्डिंगमध्ये गेली 25 वर्ष आम्ही राहिलेलो आहोत आणि त्यांच्यामधली एक मृदू स्त्री आणि एक कणखर राजकारणी या दोन्हीचाही प्रत्यय दरवेळी त्यांच्याबरोबर आला। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही राजकीय कार्यक्रम असो, कुठलाही त्यांचा एखादा विषय असेल, मग तो स्त्रियांचा विषय असेल किंवा कुठलाही मुंबईच्या विकासाच्या संबंधितला विषय असेल, यावर त्या वेळोवेळी पाठपुरावा करत असत, वेळोवेळी त्या आम्हाला प्रोत्साहन देत असेल। एक तरुण राजकारणात काम करत असताना त्याचं कौतुक करून त्याच्या पाठीवर थाप मारण्याचा एक ज्येष्ठत्वाचा सुद्धा अनुभव आज आम्ही नक्कीच त्याला मुकलेलो आहोत। त्यामुळे जयवंतीबेन मेहता यांची जी कारकीर्द आहे ती कारकीर्द अतिशय प्रभावी, अतिशय प्रेरणादायी अशी राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये एक वैयक्तिक भावना आणि त्याचबरोबर एक राजकीय त्यांच्याविषयी असलेला सन्मान याच्याबद्दल त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे। भविष्यातल्या राजकारणात काम करणारी स्त्री म्हणून नक्कीच त्यांना आम्ही एक आदर्श मानतो आणि म्हणून मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते। बाबूरावजी अडसकर यांचं निधन झालेलं आहे। बीडच्या राजकारणामध्ये जसं मला कळतं तसं या नावाचा दबदबा राहिलेला आहे। विविध क्षेत्रामध्ये, मग ते सामाजिक क्षेत्र असेल किंवा सहकार क्षेत्र असेल, याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातल्या 3-4 मतदारसंघांवर त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी आणि त्याचा प्रभाव राहिलेला आहे। अतिशय ग्रामीण टच असलेलं एक रांगडं व्यक्तिमत्व, त्यांच्या बोलण्याची शैली, त्यांच्या भाषणाची शैली अनेक वर्ष त्याची छाप बीड जिल्ह्याच्या राजकारणावर आणि तिथल्या लोकांच्या मनावर आहे आणि पुढेही राहील। हाबाडा हा शब्द ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला, हा शब्द हा त्यांनी निर्माण केलेला एक शब्द आहे आणि तो शब्द त्यांच्याशी राजकारणामध्ये जोडला गेलेला। एखाद्या विरोधकाला जेव्हा आपण पराभूत करतो किंवा प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा देतो तर तेव्हा त्यांना विशिष्ट असा शैलीमध्ये तो शब्द ते वापरायचे आणि कुठली हेडलाईन ही बाबूरावजी अडसकरांवर जोडली तर नक्की हाबाडा हा शब्द त्याला जोडला जायचा। त्यांच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी गेले 10-20 वर्ष त्यांच्या संपर्कात आले। वारसा कुठलाही नाही, शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही एक वारसा त्यांनी निर्माण केला। तो वारसा त्यांच्या घराला नाही तर केवळ जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना लाभला। त्यांचा मोकळा ढाकळा स्वभाव आणि राजकारणामध्ये कुठेही वैयक्तिक टीका न करता, कटुता न आणता राजकारण त्याच्या पलीकडे जाऊन करणारी ही सगळी मंडळी आहे। त्याच्यामध्ये बाबूरावजी अडसकर यांचा नक्कीच फार महत्त्वाचा वाटा आहे। पंचायत समितीच्या सभापती पदापासून ते नंतर आमदार ते राहिले, केज मतदारसंघाचे आमदार झाले, चौसाळा मतदारसंघाचे आमदार झाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि 95 साली रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे आणि त्यांची निवडणूक झाली, पण कधीही वैयक्तिक कटुता आली नाही। निवडणुकीच्या निकालानंतर अगदी हातात हात घेऊन गळामिळती करून एकमेकांना शुभेच्छा देणारा असा एक त्यांनी संबंध ठेवला। त्याच्यानंतर सहकार क्षेत्रात वर्षानुवर्ष शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत राहिले। 25 वर्ष DCC बँकेवर ते संचालक होते, त्याच्या चेअरमनपदही त्यांनी भूषवलं। सहकारी कारखान्याचं सुद्धा काम त्यांनी फार अतिशय प्रभावीपणे केलं आणि त्यांच्या जीवनामधल्या अनेक क्षणामध्ये संघर्षाचा, त्यांचा मोकळेपणाचा आणि राजकारणाच्या निवडणुकीच्या पलीकडे न जाता, राजकारण न करता एक चांगलं रिलेशन मेंटेन करून जिल्ह्यामधल्या कॉमन प्रश्नांवर, विकासाच्या प्रश्नांवर राजकीय
भिंती बाजूला करून काम करण्याचा एक चांगला वारसा त्यांनी दिलेला आहे. आपल्या मुलाच्या निधनामुळे शॉक त्यांना लागला आणि त्याचे दिवस पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचं निधन झालं. तर एक तो शॉक एक त्यांच्यासाठी फार दुःखद घटना त्यांच्यासाठी ती ठरली. त्यामुळे एक अशा राजकारणी ज्या जिल्ह्यात मी जन्म घेतला आणि त्या जिल्ह्यात त्यांना बघत मी त्यांचं राजकारण विरोधात आणि नंतर विचारांचं असं दोन्ही बघून मी जवळून बघितलेलं आहे. त्यांना सुद्धा मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. शिंदे साहेब.